काय सांगू राणी मला गाव सुटेना, कस करू भाकर मला गॅस मिळेना। खरंच लग्न गावाशिवाय पर्याय नाही। कोरोना आला चला गावाकडे, लॉकडाऊन लागला चला गावाकडे, आता गॅसचे रेट वाढले चला गावाकडे। देशावर काही संकट आले तर सगळ्यात पहिले ते गावात येते, पण गावात येतात तर मग इथून जातात कोण पुण्या मुंबईला? काम करायला जावंच लागते, कारण प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते आणि स्वतःच्या परिवारासाठी आपल्याला बाहेर जावंच लागते। पण सर्वसामान्य माणसाची चुकी नाही आहे, चुकी आहे आपल्या गव्हर्नमेंटची, कारण त्यांचे निर्णय चुकतात आणि भोगावं लागते सर्वसामान्य माणसाला। आज गॅसचे रेट वाढलेले आहेत, तर शहरात ब्लॅकमध्ये 200 रुपये किलोप्रमाणे आपल्याला गॅस मिळत आहे, म्हणजे त्यांना गॅस मिळत आहे। मग मला एक सांग, 10-12 हजार रुपयानं तिथं काम करणारे लोक जर 15 दिवसात 3,000 रुपये त्या गॅसवर खर्च करणार, तर मग त्यांना उरणार काय आणि ते तिथं त्यांचं उदरपोषण कसं करणार? तर ही एक सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे। आणि बरेचसे जे गोरगरिबाचे हॉटेल आहे, ज्यांनी मेहनत करून तिथं हॉटेल बनवले किंवा कोणत्याही शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात जर तिथं त्यांनी हॉटेल खोललेलं असेल, ओपन केलेलं असेल, तर त्यांना जर गॅस मिळत नसेल तर त्यांचा धंदा कसा होणार? हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आज निर्माण झालेला आहे आणि ही खूप विकट घडी आपल्या देशावर आलेली आहे। पण गावात तसलं काही नाही। गावात आधीही गॅस नव्हते तेव्हाही लोक जगत होते आणि आता गॅस नसेल तरी सुद्धा लोक जगू शकतात। खेड्यात लोक चुलीवर सुद्धा स्वयंपाक करू शकतात। तर खेड्याशिवाय पर्याय नाही, माझं फक्त एवढंच सांगणं आहे। बाकी ओव्हरऑल प्रत्येकाची वेगवेगळी लाईफ आहे, प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा आहे, तर त्यांच्या विचारधारेनुसार ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे, त्याबद्दल आपण काही बोलत नाहीये। पण कुठंतरी आपल्या गव्हर्नमेंटचं चुकत आहे, म्हणून आज आपल्याला एवढे मोठे मोठे संकट यांचा सामना करावा लागत आहे। जर असं चालत राहिलं तर आमची पिढीचं काय होणार? आम्ही कसं जगू? अरे दादा, आमच्या पिढीचं कसं, शाळा शिकू की नाही शिकू हेच प्रश्न पडलेला आहे। कधी कधी तर वाटते आम्ही नाही शिकलं तेच फायद्यात राहील, इथेच राहू, इथंच शेती करू, इथंच चुलीवर भाकर करून खाऊ, हेच आमच्यासाठी बेस्ट राहील असं मला वाटते। खरंच या आधुनिक जगात आपल्याला या आधुनिक तंत्राची सवय लागलेली आहे, जसं मोबाईल असो, लाईट असो किंवा गॅस असो, यांच्याशिवाय आपली दिनचर्या चालू होत नाही। मग जर प्रत्येक वेळेस या दिनचर्यावरच जर काय संकट आली तर कसं करायचं हा प्रश्न पडतो। आजच मी गॅस एजन्सीमध्ये गेलो होतो, तर 45 दिवस बुकिंग होत नाही असं त्यांनी मला सांगितलं। तर मला सांगा, 45 दिवस आम्ही तर ठीक आहे चुलीवर करून घेऊ, पण शहरातल्या लोकांचं कसं? ते कुठं चुलीला आग लावणार आहे? त्यांना कुठं लाकडं भेटणार आहे? याचा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। तर या गोष्टीवर विचार करा आणि समोर अजून किती वाईट दिवस येईल त्याचा पण विचार करा। जय महाराष्ट्र।